पंतप्रधान नरेंद्र मोदींसह एकही केंद्रीय मंत्री आता लाल दिव्याची गाडी वापरणार नाहीये। केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। व्हीआयपी कल्चर टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। 1 मे पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे। तर राज्यातल्या मंत्र्यांनी लाल दिवा सोडायचा की नाही याचा निर्णय राज्यांवर सोडण्यात आलाय। मोदी सरकारनं घेतलेल्या लाल दिव्याबाबतच्या निर्णयाला फडणवीस सरकारनंही समर्थन दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। यामुळे राज्यातही अशाच निर्णयाची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे। केंद्र सरकार 1 मे पासून या निर्णयाची अंमलबजावणी करणार आहे। त्यामुळे राज्यातही याच काळात हा निर्णय लागू करण्याची शक्यता आहे। भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, विद्यमान केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्यासह 12 जणांवर बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी फौजदारी खटला चालवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेत। या प्रकरणी कल्याण सिंग यांना मात्र दिलासा देण्यात आलाय। कल्याण सिंग जोपर्यंत राज्यपालपदी आहेत तोवर खटला फौजदारी चालवता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय। त्याचप्रमाणे दिवंगत झाल्यानं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंवरही खटला चालवता येणार नाही असं कोर्टानं म्हटलंय। या प्रकरणाची सुनावणी सुरू होऊन 25 वर्ष उलटली आहेत। त्यामुळे आता पुढच्या 2 वर्षात सुनावणी पूर्ण करावी असाही आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलाय। सध्या बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी रायबरेली आणि लखनौमध्ये 2 खटले सुरू आहेत। त्यापैकी रायबरेलीतल्या खटल्यात आता बाबरी मशीद पाडल्याचा कट रचल्याचा अडवाणींसह 12 जणांवर आरोप आहे। बाबरी मशिदी प्रकरणी अडवाणींसह 12 जणांवर फौजदारी खटला चालवण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाबद्दल विविध राजकीय प्रतिक्रिया उमटल्या आहेत। अयोध्येत राम मंदिर बांधायचंय हा केंद्र सरकारचा अजेंडा असेल तर सरकारनं बाबरी मशीद प्रकरणी सगळी आरोपपत्र रद्द करावीत असं संजय राऊत यांनी म्हटलंय। तर अडवाणींना राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीतून बाजूला काढण्यासाठी हा सरकारचाच कट असल्याचा आरोप लालू प्रसाद यादव यांनी केलाय। तर कोर्टाच्या निर्णयाचा आदर असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मागो वैद्य यांनी दिली आहे। अयोध्या, गंगा आणि तिरंगा यासाठी कोणतीही शिक्षा भोगायला तयार असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी दिली आहे। बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी उमा भारतींसह अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्यासह 12 जणांवर फौजदारी खटला चालवण्याचा मंदिर बनके रहेगा, तिरंगा लहरा के रही थी, गंगा निर्मल करके रहूंगी। ये देश गाय का है, गंगा का है, राम का है, तिरंगा का है। इस देश में इनका अपमान जहां होते देखूंगी वहां जान की बाजी लगा दूंगी। माननीय कोर्ट ने कहा कि साजिश थी तो खुलने दीजिए ना बात। इसलिए जो बात माननीय कोर्ट ने कह दी हो उसके ऊपर मैं अभी कोई विवेचना करने लग जाऊं तो मैं कोर्ट का अपमान करूंगी। इसलिए कॉन्स्पिरेसी थी, कौन कॉन्स्पिरेटर्स थे, क्या कॉन्स्पिरेसी थी, माननीय कोर्ट इसकी फास्ट ट्रैक में सुनवाई करेगा, 2 साल में करेगा, टाइम बाउंड करेगा, वो बात खुलने दीजिए। उस पर मेरी टिप्पणी ठीक नहीं। मैं तो एक ही बात कह रही हूँ कि यहाँ सब खुल्लम खुल्ला था, मन वचन कर्म एक ही थे, भव्य राम मंदिर का निर्माण होना। साजिश तो तब करेंगे ना साहब जब मन में चोर होगा, यहाँ कोई चोर नहीं था। सोनू निगमनं मशिदीवरील भुंग्याद्वारे होणाऱ्या आवाजावर आक्षेप नोंदवल्यामुळे नवा वाद सुरू झालाय। अखेर या वादावर सोनूनं स्पष्टीकरण दिलंय। आपल्या म्हणण्याचा विपर्यास केला गेला, आपला अजानला नाही तर लाऊडस्पीकरला विरोध असल्याचं सोनूनं स्पष्ट केलंय। त्याचप्रमाणे मौलवी सय्यद शहा आतेफ अली यांनी काढलेल्या फतव्याविरोधात सोनू निगमनं ऐलाने जंग छेडली आहे। सोनू निगमचे केस कापून आणणाऱ्याला 10 लाखांचं बक्षीस मौलवी आतेफ अली यांनी घोषित केलंय। त्याप्रमाणे सोनूनं आपले केसही कापले। कि जिस इंसान ने पूरी ज़िंदगी मोहम्मद रफ़ी साहब को अपना पिता माना है, जिसके गुरु का नाम उस्ताद गुलाम मुस्तफ़ा खान साहब है, मोहम्मद ताहिर जी हैं, जिसके ड्राइवर्स मुसलमान रहे हैं अभी तक, जिसके ट्रेनर मुसलमान हैं, जिसके सबसे नज़दीकी दोस्तों में से जैसे वाजिद हैं जिन्होंने मेरे खिलाफ बोला, वो उनको मैं अपना सबसे अच्छा दोस्त समझता हूँ। उस इंसान के बारे में अगर कोई ऐसा सोचे या कहे या उसको ऐसे टेंट करे कि एंटी मुस्लिम, एंटी इस्लामिक, तो ये मेरी प्रॉब्लम नहीं है, ये आप लोगों की प्रॉब्लम है। ये इन लोगों की जो हमारे देश की मनस्थिति है उसका इशू है। मैं एक सोशल टॉपिक पे बात कर रहा हूँ, ना कि रिलीजियस टॉपिक पे बात कर रहा हूँ। स्टेट बँकेच्या 40 लाख क्रेडिट कार्ड धारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। तुमच्या क्रेडिट कार्डचं बिल 2000पेक्षा कमी असेल तर हे बिल भरताना चेकचा वापर करू नका, कारण 2000पेक्षा कमी रकमेचा चेक भरल्यास एसबीआय कार्ड कंपनी तुम्हाला ₹100 दंड आकारण्याची शक्यता आहे। 1 एप्रिलपासून हा नियम लागू करण्यात आला आहे। कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठी हा नियम लागू केल्याचा कंपनीचा दावा आहे। कंपनीचे 90% ग्राहक सध्या इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं बिलाचं पेमेंट करतायत। उरलेल्या ग्राहकांनीही याच पद्धतीला प्राधान्य द्यावं यासाठी हा निर्णय घेतल्याचं कंपनीचं म्हणणं आहे।
महाराष्ट्रासह 8 राज्यातील पेट्रोल पंप 14 मे पासून दर रविवारी पूर्णपणे बंद राहणार आहेत. इंधनाची बचत व्हावी यासाठी पेट्रोल पंप आठवड्यातून 1 दिवस बंद ठेवावेत, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूचना केली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आलाय. पेट्रोल पंप वितरकांच्या संघटनेचे सदस्य सुरेश कुमार यांनी मंगळवारी चेन्नईत ही माहिती दिली आहे. पेट्रोल पंप वितरकांनी हा निर्णय घेतला असला तरी या निर्णयाचा फेरविचार व्हावा अशी विनंती तेल कंपन्यांनी केली आहे. या निर्णयामुळे राज्यातल्या 4700 पेट्रोल पंपांना आणि त्यांच्यावर काम करणाऱ्या 1 लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांना दर रविवारी विश्रांती मिळणार आहे. या निर्णयामुळे राज्यातले पेट्रोल पंपाचे सुमारे 150 ते 200 कोटी रुपयांचं नुकसान होणार आहे. यंदाचा मान्सून सामान्य राहणार असून यंदा देशात पावसाचं प्रमाण 96% राहणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्यानं आज दिली. यंदाच्या मान्सूनचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यंदा सर्वत्र चांगला पाऊस होणार आहे. यंदाही सामान्य पावसाचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केल्यानं शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. 90% जास्त पाऊस हा सामान्य पाऊस मानला जातो. गेल्या वर्षी देशात 97% इतका पाऊस झाला होता. हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अल निनो येण्याची 50% शक्यता आहे. इस बार पूरा संभावना है. अच्छा बारिश का डिस्ट्रीब्यूशन होगा जैसा हम देखा है 97% का लास्ट ईयर. उसकी परिणाम स्वरूप हमें अच्छा एग्रीकल्चर यील्ड्स मिले हैं. इकोनॉमी भी ग्रो हुआ है. उसी का जो प्रथा जो है वो इस साल भी चलने का पूरा संभावना के साथ मैं शुभ समाचार आप लोगों के साथ शेयर करना चाहता हूँ. दिव्यांग व्यक्तींना सिनेमागृहातील राष्ट्रगीतेला उभं राहण्यापासून वगळण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. याशिवाय सेलिब्रल पॉल्सी, पार्किन्सन, मेंदूचे इतर आजार, दृष्टिहीनता, बहिरेपणा अशा वेगवेगळ्या व्यंग आणि आजारांनी ग्रस्त असणाऱ्यांनाही ही सवलत देण्यात आली आहे, असं सरकारनं सर्वोच्च न्यायालयात सांगितलं. पण इतर नागरिकांना मात्र राष्ट्रगीताचा आदर राखणं बंधनकारक करायला हवं, असंही अतिरिक्त सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयासमोर स्पष्ट केलं आहे. आता बघूयात काही आंतरराष्ट्रीय बातम्या फास्ट. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज भारतीय आयटी उद्योगांसाठी मारक ठरणाऱ्या एका अध्यादेशावर सही केली आहे. अमेरिकेत नोकरी करण्यासाठी आवश्यक असणारा H-1B प्रकारचा व्हिसा मिळवण्यासाठी आता अत्यंत कठोर अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत. ट्रम्प यांनी सही केलेल्या अध्यादेशामुळे अमेरिकन व्यवसाय करणाऱ्या सर्व कंपन्यांना H-1B व्हिसा मिळवण्यासाठी परदेशी नागरिकाला उच्च पगाराची नोकरी द्यावी लागेल. याशिवाय त्या नागरिकाकडे असणारी कौशल्य जर अमेरिकन नागरिकाकडे असतील तर अमेरिकन नागरिकाला प्रथम संधी द्यावी लागेल. यामुळे अर्थातच भारतीय आयटी कंपन्यांचा खर्च वाढणार आहे. त्याचप्रमाणे नफ्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. अमेरिकन नागरिकांमधली वाढती बेरोजगारी कमी करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं ट्रम्प प्रशासनाचं म्हणणं आहे. गेल्याच आठवड्यात भारत दौऱ्यावर दोन्ही देशातले संबंध दृढ करण्याच्या आणाभाका घेतल्यावर आज ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मायकल टर्नबुल यांनी भारतीय आयटी कंपन्यांना झटका देणारा निर्णय घेतलाय. नोकरीच्या निमित्तानं देशात येणाऱ्यांची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी ऑस्ट्रेलियानं 457 अर्थात 457 क्रमांकाचा व्हिसा देण्याची पद्धत बंद करण्याचा निर्णय घेतलाय. 457 क्रमांकाचा व्हिसाऐवजी आता लवकरच नव्या नियमांतर्गत नोकरीसाठी व्हिसा दिला जाईल, असंही ऑस्ट्रेलियन सरकारनं म्हटलंय. दरम्यान सध्या ऑस्ट्रेलियात 457 क्रमांकाच्या व्हिसावर जवळपास 95,000 भारतीय काम करतायत. या सर्वांना आता पुन्हा व्हिसा काढायची वेळ आली आहे, तर त्यांची ऑस्ट्रेलियाला गरज आहे हे सिद्ध करावं लागेल. त्यामुळे ऑस्ट्रेलियातल्या भारतीयांमध्ये काही प्रमाणात घबराट आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्षपद सोडावं लागलं या खोट्या बातमीनं मृत्यूशय्येवर असलेल्या मायकेल एलियट यांनी आनंदानं अखेरचा श्वास घेत प्राण सोडले. मायकेलपासून विभक्त झालेल्या पत्नीनं त्यांना ही बातमी सांगितली. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झाल्यापासून मायकेल एलियट अस्वस्थ होते. इराकमध्ये विस्थापितांसाठी सुरू केलेल्या कॅम्पमधली लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढतीये. विस्थापितांसाठी काम करणाऱ्या संस्थेनं याची दखल घेत आणखी काही कॅम्प सुरू करावे लागणार असल्याचं मत व्यक्त केलं आहे. तर युनायटेड नेशनच्या म्हणण्यानुसार मोसुलमध्ये असूनही लाखो लोक फसलेले आहेत. 6 आठवड्यांनंतर नायजेरियाची राजधानी असलेल्या अबुजातलं विमानतळ पुन्हा एकदा सुरू करण्यात आलं आहे. रनवेच्या दुरुस्तीसाठी काही काळ हे विमानतळ बंद करण्यात आलं होतं. त्यामुळे नायजेरियाला जाणारी विमानं लागोसकडे वळवण्यात आली होती.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला करन्सी मॅन्युप्युलेटर म्हटल्याबद्दलचं आपलं स्पष्टीकरण दिलंय. चीनला करन्सी मॅन्युप्युलेटर का म्हणणार जर उत्तर कोरियाच्या मुद्द्यावरून चीन आम्हाला मदत करत असेल, असं ट्विट ट्रम्प यांनी केलं. लिबियानं आफ्रिकी देश मालीमधल्या 170 शरणार्थींना त्यांच्या देशात पुन्हा पाठवलं. लिबियामध्ये इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन हा कार्यक्रम सध्या सुरू आहे. या कार्यक्रमाअंतर्गत कायद्याचं उल्लंघन करून रशियातून लिबियामध्ये पोहोचलेल्या लोकांना पुन्हा त्यांच्या देशात पाठवण्यात येत आहे. आतापर्यंत 1800 लोकांना परत पाठवण्यात आलंय, तर 5000 लोकांना पाठवण्याची तयारी सुरू आहे. उत्तर कोरियाचं मिसाईल परीक्षण हे डिवचणारं होतं आणि अमेरिका त्याचं चोख उत्तर देईल, असं अमेरिकेचे संरक्षण मंत्री जिम मॅटिस यांनी म्हटलंय. दरम्यान चीनच्या मदतीनं तणाव कमी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलंय. आयसिस न्यूज एजन्सी अमाकनं सोशल मीडियावर डियर अल झोरमध्ये बॉम्ब हल्ला झाल्याचा व्हिडिओ अपलोड केला. हा हल्ला अमेरिकेच्या मित्रराष्ट्र सैन्यानं केल्याचं म्हटलं जात आहे. ज्या हल्ल्यात 23 लोकांचा मृत्यू झालाय. सिरियन ऑब्झर्वेटरी ऑफ ह्युमन राईट्सच्या म्हणण्यानुसार या हल्ल्यात 3 दहशतवादी आणि 13 नागरिकांचा मृत्यू झालाय. पेरूमधल्या पूरस्थितीनंतर या भागात आता अनेक रोग पसरत आहेत. अनेक ठिकाणी शेकडो डेंग्यूचे रुग्ण आढळलेत. सरकारनं लोकांपर्यंत औषधं आणि गरजेचं सामान पोहोचवण्यासाठी सैन्याला कामाला लावलंय. तसंच रुग्णालयातही योग्य ती खबरदारी घेण्यात येते. फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुकवरच्या लाईव्ह स्ट्रीमिंगच्या दुरुपयोगावर काहीतरी तोडगा काढला पाहिजे असं मत व्यक्त केलंय. अमेरिकेत एका वृद्धाच्या हत्येचं लाईव्ह स्ट्रीमिंग केल्यानंतर मार्क यांनी हे वक्तव्य केलंय. फेसबुकवर असा गैरप्रकार होऊ नये यासाठी प्रयत्न केले जातील असं झुकरबर्ग यांनी म्हटलंय. पाहूयात राज्यातल्या घडामोडी फास्ट. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबायला तयार नाहीत. उलट आत्महत्यांचा आकडा दर महिन्याला वाढतोच आहे. जानेवारी आणि फेब्रुवारीच्या तुलनेत मार्चमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये तब्बल 15% वाढ झाली आहे. एकट्या मार्च महिन्यात 235 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. शेतीच्या दृष्टीनं सधन मानल्या जाणाऱ्या नाशिकसारख्या जिल्ह्यातही शेतकरी आत्महत्या आढळून आल्या. तसंच कोकणातही एका शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याची नोंद आहे. सर्वात जास्त आत्महत्या विदर्भातल्या अमरावती विभागात असून त्या खालोखाल मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण आहे. राज्यात गेल्या 3 महिन्यात 639 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलाय. अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील सालबडगाव येथील 32 वर्षीय तरुण शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे. सततचा दुष्काळ, शेतमालाला नसलेला भाव, हप्ते थकल्यानं खासगी फायनान्स कंपनीनं घरासमोरील ट्रॅक्टर सुद्धा ओढून नेला. अखेर निराश झालेल्या ज्ञानेश्वर एकनाथ निकते यांनी राहत्या घरी गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. ज्ञानेश्वर निकते यांची 6 एकर जिरायती शेती आहे. गेले सलग 3-4 वर्ष दुष्काळ तर मागील वर्षी पाऊस होऊनही शेतमालाला भाव नसल्यानं ज्ञानेश्वर निकते आर्थिक अडचणीत होते. दरम्यान त्यांनी जोडधंदा म्हणून एका खासगी फायनान्सकडून ट्रॅक्टर घेतला होता. मात्र शेतमालाचे भाव कोसळल्यानं गेल्या काही महिन्यात ते कर्जाचे हप्ते भरू शकले नव्हते. अपक्ष आमदार बच्चू कडू यांची 11 एप्रिलपासून सुरू झालेली आसूड यात्रा 2 दिवसात गुजरातमधील वडनगरला मोदींच्या गावात पोहोचणार आहे. या ठिकाणी 1000 शेतकरी रक्तदान करून आमचं रक्त घ्या पण जीव घेऊ नका असं मोदींना सांगणार असल्याचं आमदार कडू यांनी सांगितलं. या सगळ्या लुटीच्या विरोधात आम्ही पाहतोय का 7वा वेतन आयोग देताना तुम्ही विचार करत नाही तर कर्जमुक्तीच्या वेळेस तुमचा वेळ आणि काळ कधी येतं ते या यात्रेच्या माध्यमातून आम्ही स्पष्ट मागणार आहोत. मी सांगतोय का एकाएक धर्मवाद, कट्टर धर्मवाद सुरू होत आहे आणि आता आम्ही हा शेतकऱ्याचा कट्टरवाद सुरू करतोय. देशानं आतापर्यंत धार्मिक कट्टरवाद पाहिलाय. आता त्यांना शेतकरी कट्टरवाद दाखवून दिला जाईल असा इशारा अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी आसूड यात्रेदरम्यान अहमदनगरमधल्या श्रीरामपूरमध्ये दिला. पंढरपूरच्या विठोबाला जितके जण जाताना तितके वर्षातून नाही 5 वर्षातून एकदा जरी मुंबईला आले ना सरकार 4 ठिकाणी फाटते सरकारचे. शेतकऱ्यांसाठी स्थापन करण्यात आलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संचालक मंडळ निवडीचे अधिकार हे आतापर्यंत ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवा सोसायटी अध्यक्ष यांना होते. परंतु हे अधिकार आता काढण्यात आले असून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मतदानाचे अधिकार हे शेतकऱ्यांना देण्यात आल्याची माहिती राज्याचे कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली.
ते बुलढाणा जिल्ह्यातल्या सावळा येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. सध्या कोणतीही निवडणूक नाही, त्यामुळे कोणाचाही पक्षप्रवेश होणार नाही असं सूचक विधान महसूल मंत्री आणि भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलंय. आमच्या पक्षात एक चांगली कार्यपद्धती आहे, आम्हाला आमची खोली स्वच्छ ठेवायची आहे असं सूचक विधान त्यांनी केलंय. पण नारायण राणेंची खोली निराळी आहे, तो विषय माझ्याकडे नाही, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री निर्णय घेतील असंही ते सांगायला विसरले नाहीत. लातूर महापालिकेत आज मतदान होत असलं तरी काल रात्री मोठ्या घडामोडी शहरात घडल्या आहेत. लातूरच्या प्रभाग क्रमांक 11 मध्ये एक इसम पैसे वाटत असल्याच्या संशयावरून भाजप कार्यकर्त्यांनी त्याला घेरलं. यावेळी कार्यकर्त्यांनी झाडाझडती केली असता त्याच्या दुचाकीच्या डिक्कीमधून मोठ्या प्रमाणात नोटा सापडल्या. हे सर्व पैसे मतदारांना वाटप करण्यासाठी घेऊन जात असल्याचा आरोप यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी केला. त्यानंतर लातूरच्या MIDC पोलीस ठाण्यात या प्रकरणी आरोपी विशाल सोनवणे याला अटक करण्याची मागणी होऊ लागली. पकडला गेलेला इसम हा काँग्रेसचा माणूस असल्याचा आरोप यावेळी कार्यकर्त्यांनी केला. तेल कंपन्यांकडून पंपचालकांची फसवणूक केली जाते. अद्याप ठरलेले डीलर कमिशन मिळालेलं नाही, त्यामुळे तेल कंपन्यांविरोधात फार्मपेडानं आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये पंपचालकांनी एकाच शिफ्टमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. याआधीही फार्मपेडानं एकाच शिफ्टमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. या अगोदरही फार्मपेडानं एकाच शिफ्टमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला होता. उत्सव धार्मिक कार्यक्रमांसाठी देणगी वसूल करण्यासाठी धर्मादाय आयुक्तांची परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे. परवानगी प्रक्रियेला वेळ लागत असल्यास धर्मादाय आयुक्तांकडे किमान 7 दिवस आधी अर्ज करावा लागेल. शिवाय मंडळ तसंच ट्रस्टना देणगीचा तपशील देणं बंधनकारक आहे. तसंच देणगीसाठी दात्याला दमदाटी करता येणार नाही. या अटींचं उल्लंघन केल्यास नव्या कायद्यानुसार 1.5 पट आर्थिक दंड आणि 3 महिने कारावासाची तरतूद करण्यात आली आहे. कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिनी रोवला जाणार आहे. कोल्हापुरातील पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील बागेत देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच ध्वज उभारला जातोय. याची उंची 303 फूट इतकी असून या ध्वजस्तंभाचं काम अंतिम टप्प्यात आहे. मुंबईतल्या सर्व महाविद्यालयांमध्ये शुल्कवाढ होणार आहे. मुंबई विद्यापीठात परीक्षा शुल्क वाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. 650 वरून 1200 रुपये म्हणजेच दुप्पट वाढ करण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या 740 महाविद्यालयांमध्ये ही वाढ होणार आहे. मुंबई, रायगड, रत्नागिरीच्या महाविद्यालयांचा यात समावेश आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.